माणूस आजारी असल्यावर जेवढ्या लवकर औषध शोधत नाही तेवढ्या लवकर मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावर चार्जर शोधतो. नवीन लग्नानंतर गण्या कन्फ्यूज झाला की पहिल्या रात्री बातचीत कशी चालू करावी. अर्धा तास विचार करून गण्या आपल्या बायकोला म्हणाला, तुमच्या घरातल्यांना माहीत आहे ना की तू आज इथेच राहणार आहेस म्हणून. पप्पू, माझे पप्पा खूप भित्रे आहेत. जेव्हा मोठा पाऊस होतो, विजा कडाडतात, तेव्हा पलंगाच्या खाली जाऊन झोपतात. गप्पू, माझे पप्पा तर यापेक्षा घाबरट आहेत. माझी मम्मी गावी गेली की शेजारच्या काकूंकडे जाऊन झोपतात. संता, तू ऑपरेशनच्या आधीच का पळून गेलास. बंता, नर्स वारंवार म्हणत होती, भिवू नका, काय नाही होत, धीर ठेवा, काय नाही होत, हे तर खूप छोटं ऑपरेशन आहे. संता, अरे ही तर चांगली बाब आहे, तरी तू पळालास. बंता, अरे ती मला नाही, डॉक्टरला म्हणत होती. शिक्षक, एका टोपलीत 10 आंबे आहेत, त्यापैकी 2 खराब झाले, तर किती आंबे राहिले. गण्या, 10 आंबे. शिक्षक, ते कसे. गण्या, आंबे खराब झाल्यावर आंबेच राहतील ना, काय त्याची केळे होतील. मुलगीकडचे, आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खाणार पिणार नाही आणि काही चुकीचं काम करणार नाही. पंडित, मग तो असा मुलगा तुम्हाला हॉस्पिटलच्या ICU वॉर्डमध्येच मिळेल. ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी.